तर अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणी उद्धव ठाकरेंनी माता भगिनींची माफी मागितली आहे। पाशवी मतदानामुळे निलंबनाचा निर्णय झाल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। दोन्ही बाजूने गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा असं 150 खासदारांचं निलंबन केलं होतं। तर आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती। व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता, परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे। निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो। नाही, मग मी एक सांगतो, अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा, का निलंबन केले सांगा जरा। मी नव्हतो सभागृहात, बरोबर आहे। त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।